हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 2, श्लोक क्रमांक 3, त्याचा उरलेला भाग आता आपण पाहणार आहोत. त्याआधी मी 3रा श्लोक पुन्हा एकदा वाचते. ऊर्ध्वं प्राणम उन्नयति अपानम प्रत्यगस्यति मध्ये वामनाम आसीनम विश्वे देवा उपासते. या श्लोकामध्ये यमराज नचिकेतला पंचप्राण आणि सप्तचक्र याविषयी सांगत आहेत. आपण 3 चक्रांची म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र या चक्रांची माहिती या आधीच्या भागामध्ये घेतली. आता पुढे मी वाचते. 4थं चक्र आहे अनाहत चक्र. हे 4थे चक्र हृदयात असते. येथे आत्म्याचे वास्तव्य असते. पंचतत्वांपैकी तेज हे तत्व इथे असते. या चक्राची देवता विष्णू ही असते. या चक्राला 12 पाकळ्या असतात. या पाकळ्यांचा रंग पांढरा असतो. 12 पाकळ्या म्हणजे पंचेंद्रियांची 5 कार्ये: पाहणे, वास घेणे, ऐकणे, चव घेणे आणि स्पर्श ज्ञान होणे. आणि पंचकर्मेंद्रियांची 5 कार्ये: बोलणे, देणे घेणे, चालणे, मूत्र विसर्जन आणि मल उत्सर्जन. याला मेंदूची, बुद्धीची जोड मिळते. यामुळे आपल्याला अहम म्हणजे मी, आत्मा आहे हे स्फुरण येते. त्रिगुणांपैकी रज हा गुण इथे असतो. या चक्राच्या उपासनेने तेजाची, योग्य ऊर्जेची जोड मिळून आपलं जीवितकार्य उन्नतीला लागतं. 5 विशुद्ध चक्र. हे 5वे चक्र कंठामध्ये असते. हे शब्द आणि स्वरांचं चक्र आहे. पंचतत्वांपैकी वायू हे तत्व इथे असते. या चक्राची देवता शिव ही आहे. या चक्राला 16 पाकळ्या असतात. या पाकळ्यांचा रंग नारिंगी असतो. 16 पाकळ्या म्हणजे शब्दांची 16 बीजे आहेत. तसेच 16 पाकळ्या म्हणजे उलटसुलट क्रमाने स्वरांची 16 बीजे आहेत. त्रिगुणांपैकी सत्व हा गुण इथे असतो. या चक्राच्या उपासनेने सगुण उपासना करायला वाणी शुद्ध होते. वाणीबरोबर आचरणही शुद्ध होते. सगुण उपासनेने निर्गुण उपासनेत जाण्याचा मार्ग सुकर होतो. 6 आज्ञाचक्र. हे 6वे चक्र 2 भुवयांच्या मागे मधोमध असते. 5व्या चक्रानंतर ब्रह्मरंध्र भेदून या चक्रात यावे लागते. पंचतत्वांपैकी आकाश हे तत्व येथे असते. या चक्राची देवता परम आत्मा ही असते. या चक्राला 2 पाकळ्या असतात. या पाकळ्यांचा रंग पिवळा असतो. या 2 पाकळ्या म्हणजे जीवात्मा आणि अंतरात्मा यांची जोडी होय. जीवात्मा हा सृष्टीचा उपभोग घेत असतो. अंतरात्मा हा या सर्वाला साक्षी असतो. त्रिगुणापैकी सत्व हा गुण येथे असतो. या चक्राच्या उपासनेने जीवात्मा हा अंतरात्म्याच्या इच्छेने सृष्टीचा उपभोग घेत असतो. येथे उपासना सगुणातून निर्गुणात उतरते. 7 सहस्वार चक्र. हे 7वे चक्र टाळूमध्ये मस्तकात असते. आकाश भेदून परमात्म्याप्रत जाण्यासाठी मुक्तीच्या मार्गाला आपण प्रस्थान ठेवतो. पंचतत्वांच्या पलीकडे आपण आलेले असतो. या चक्राची देवता आत्ममिलन, आत्मसमर्पण, आत्ममुक्ती ही असते. या चक्राला 6वं सहस्र
या चक्राला सहस्र म्हणजे अनंत पाकळ्या असतात. त्या पाकळ्या आमोज असतात. या पाकळ्यांचा रंग भगवा असतो. या पाकळ्या म्हणजे आत्मब्रह्म असतात. येथे योगी गुणातीत होतो. तुरीय अवस्थेत स्थित होतो. आता पुन्हा जन्ममृत्यूचे फेरे नाहीत. येथे योगी मुक्तात्मा होतो. यमराज सांगत आहेत की हा प्राणाला वर खेचतो आणि अपानाला खाली ढकलतो. यामध्ये वामन स्थानापन्न झालेला आहे. त्याची उपासना सर्व देव करतात. काही गोष्टींचं विवेचन केलं की कुंडलिनी जागृत होऊन आपल्यात प्रचंड योग ऊर्जा कशी निर्माण होते, आपली पूर्ण शुद्धी कशी होते, त्या योगे आपण मृत्यूनंतरचं जीवन उत्तम प्रकारे जगायला कसे योग्य होतो इत्यादींचा उलगडा होईल. यासाठी पंचप्राणांची आणि सप्तचक्रांची माहिती करून घेतलेली आहेच. येथे सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सर्व देव म्हणजे 33 कोटी देव वगैरे नव्हेत, तर आपले संपूर्ण शरीर, त्यातील दशेंद्रिये, धड, मन, बुद्धी, हृदय, जीवात्मा इत्यादी, आणि या सर्वांच्यातील पूर्ण शक्ती होय, हे ते सर्व देव होत. हे सर्व देव त्या मध्यभागी स्थानापन्न झालेल्या वामनाची पूजा म्हणजे सेवा करतात. तर आणि तरच या सर्वांचं कार्य चालू राहतं. तरच या माध्यमांद्वारे या सुंदर सृष्टीचा आस्वाद घेता येतो. याचप्रमाणे वामन म्हणजे वामनावतार विष्णू म्हणजे इथे अंतरात्मा असा अर्थ घ्यायचा आहे. हा अंतरात्मा शरीराच्या मध्यभागी विराजित आहे. श्वास जिथे आत येतो आणि जेथून बाहेर जातो तेथे हा अंतरात्मा स्थानापन्न झालेला आहे. तेथे प्राणवायू शोषित केला जातो. यमराज सांगत आहेत की हा प्राणाला वर खेचतो आणि अपानाला खाली ढकलतो. येथे प्राण म्हणजे उदान वायूला तो वर ढकलतो आणि अपानवायूला खाली ढकलतो. यामध्ये व्यान आणि समान असे 2 वायू निर्माण होतात. याचा अर्थ अंतरात्मा संपूर्ण श्वसनाचं नियंत्रण करतो. या मध्यभागामध्ये म्हणजे 4थ्या अनाहत चक्रात हा वामन विराजित आहे. अनाहत नाद म्हणजे स्वयंभू नाद, कशाचंही नियंत्रण नसणारा नाद. श्वसन हे अनियंत्रित असतं, ते अनाहत चक्रात चालू असतं, ते स्वयंभू आहे. अनाहत चक्राच्या खाली 3 आणि वर 3 अशी चक्र आहेत. त्यामुळं ती चक्रेही हा वामन नियंत्रित करतो. यमराज सांगत आहेत की हा प्राणाला वर खेचतो आणि अपानाला खाली ढकलतो. यामध्ये वामन स्थानापन्न झालेला आहे. त्याची उपासना सर्व देव करतात. येथे यमराज कुंडलिनी शास्त्र सांगत आहेत. मी स्वतः योग कुंडलिनीचे मार्गदर्शन करतो. त्या अनुषंगाने येथे थोडी माहिती देतो. परंतु एक महत्त्वाचा इशाराही देतो की केवळ आणि फक्त ही माहितीच आहे. येथे दिलेली माहिती कृती करण्याच्या दृष्टीने पूर्ण नाही. ती वाचून योग कुंडलिनी जागृत करायचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास ते शरीराला, विशेष म्हणजे हृदयाला अपायकारक होऊ शकते. प्रसंगी मृत्यू येऊ शकतो. त्यासाठी योग गुरूंकडूनच प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यावे. अपान हा शरीरातील मलमूत्र इत्यादी घाण खालच्या गुदद्वारा, वाटे आणि मूत्रपिंडाद्वारे बाहेर टाकतो. शरीरात जेव्हा टाळूपासून टाचेपर्यंत व्यान आणि समान या वायूद्वारा सप्तरस पोचवले जातात, तेव्हा तेथे त्यांची जी प्रक्रिया होते त्यामधून जो त्याज्य वायू तयार होतो तो उदान वायूद्वारे बाहेर उत्सर्जित होतो. शरीरात ज्यावेळी बाहेरून श्वास घेतला जातो त्यावेळी त्यात असलेला 21% प्राणवायू
तेवढा आत्मशक्ती खेचून घेते. उरलेला अनावश्यक 79% वायू उदान वायूबरोबर बाहेर उत्सर्जित होतो. असे हे 2 वायूंचे हा प्राणाला वर खेचतो आणि आपानाला खाली ढकलतो असे कार्य आहे. अपान हा कामवासना उत्तेजित करणारा वायू आहे. तो खाली अधोगती देणारा वायू आहे. मलमूत्र विसर्जित करणे हा जसा आपल्याला त्याचा उपयोग आहे त्याचप्रमाणे आपण त्याचा अध्यात्माला उपयोग करून घेऊ शकतो. व्यान आणि समान हे वायू शरीरांतर्गत शरीर व्यापार सुरळीत चालवण्यास उपयुक्त आहेत. प्राणवायू मिळतो म्हणून आपण जगतो. तो तर परमात्म्याशी प्रत्यक्ष संबंध आहे. उदान हा वायू सप्तरसाच्या प्रक्रियेने तयार झालेला त्याज्य वायू आणि श्वासाच्या वेळी आपण न वापरलेला वायू बाहेर फेकतो. या त्याच्या बहिर्मार्गाचा उपयोग आपण अध्यात्माला करू शकतो. योग ऊर्जा क्रिया, योग भस्त्रिका, संपूर्ण योग प्राणायाम, योग समाधी, ओंकार आदी क्रियांनी शरीरात नैसर्गिक ऊर्जाशक्ती प्राप्त करून घ्यावी. या योगक्रिया योग गुरूंकडून शिकून त्यांचा प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली त्या कराव्यात. त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली कराव्यात. त्यांनी परवानगी दिल्यावर मगच त्या आपले आपण कराव्यात. यानंतर ध्यानासन घालावं. हे आसन गुदद्वार आणि मूत्रपिंड यांच्यामध्ये पायाची टाच एका विशिष्ट पद्धतीने घट्ट ठेवून घालायचे असते. हे आसनही योग गुरूंकडून प्रत्यक्ष मार्गदर्शनाने शिकून घ्यावे. त्यानंतर महामंत्राचा जप करत ध्यानस्थ व्हावे. यामुळे गुदद्वारातील मूलाधार चक्र प्रज्वलित होते. तेथून ऊर्जा दुसऱ्या चक्रात येते. तेथे स्वाधिष्ठान चक्र असते. येथे कामवासना नियंत्रित होऊन आपल्या ताब्यात येते. या 2 चक्रांची ऊर्जा तिसऱ्या चक्राला धक्का देते. तेथील ऊर्जा आणि त्या 2 चक्रांची ऊर्जा मणिपूर चक्रातील कुंडलिनी जागृत करते. चिखलातून कमळ फुलावे त्याप्रमाणे गुदद्वार आणि मूत्रपिंड यामधील ऊर्जेमधून तिसऱ्या मणिपूर चक्रामधील कुंडलिनी शक्ती जागृत होते. पहिल्या 2 चक्रात कुंडलिनी रूपी कमळाचे मूळ आणि देठ असते. तिसऱ्या चक्रापासून ती चौथ्या अनाहत चक्राकडे मार्गस्थ होते. चौथ्या चक्रातील ऊर्जेसह येथे उदान वायूला ही ऊर्जा मिळते आणि उदान वायूच्या मदतीने अनाहत चक्रातून 5व्या विशुद्ध चक्रात कुंडलिनी प्रवेश करते. येथे उदान वायू अनावश्यक वायू नाकावाटे बाहेर ढकलतो. स्वतः तेथील ऊर्जेच्या मदतीने विशुद्ध कुंडलिनी शक्ती 6व्या आज्ञाचक्रात नेतो. येथे सर्व ऋतूंचे नियंत्रण केले जाते. 6व्या चक्रातील ऊर्जेच्या मदतीने ही कुंडलिनी 7व्या सहस्रार चक्रात प्रवेश करते. तेथे कुंडलिनी रूपी कमळ पूर्णत्वाने फुलते. साधक जितका नियमितपणे योग प्राणायाम आणि योग ओंकार करत असेल तितकी या कुंडलिनी मार्गाला वाट सुकर होते. येथे समाधी प्रसाद प्राप्त होतो. आत्मप्राप्ती होते. हीच त्या वामनाची शरीराद्वारा उपासना होय. हरिओम.